महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय यांनी काढलेला जो परिपत्रक आहे तो दिनांक 30 डिसेंबर 2025 ला निर्गम झालेला परिपत्रक आहे. त्याचा विषय असे बघा, सन 2025-26 ची संच मान्यता बाबत. आता बघा, संच मान्यता सन 2025-26 ची संच मान्यता अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्या संदर्भातला हा विषय आहे. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 अन्वये निर्गमित संच मान्यता सुधारित निकष तसेच शासन पत्र दिनांक 21 फेब्रुवारी 2025 ते 26 मार्च 2025 मधील निर्देशानुसार दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्या ग्राह्य धरून सन 2025 ची संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करून दिलेली आहे. बघा, आता ही जी संच मान्यता 2025 ची संच मान्यता ईओ लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सोबत जोडलेल्या वापरकर्ता पुस्तिका म्हणजे युजर मॅन्युअल नुसार तपासणी करून योग्य असणाऱ्या संच मान्यता डिजिटल स्वाक्षरी डिजिटल सिग्नेचर करून शाळांना उपलब्ध करून द्याव्यात. ज्या शाळांची पायाभूत पदाबाबत बेस पोस्ट अडचणी असतील त्याबाबत तात्काळ प्रतिसाद द्यावा. तसेच सर्व संच मान्यता दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत शाळांना उपलब्ध करून द्यायचे असल्यामुळे त्रुटी असलेल्या शाळांची जिल्हानिहाय यादी आपणास यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आली असून त्याची पडताळणी करून तात्काळ संबंधित शाळांकडून त्रुटीची पूर्तता करून घ्यावी व आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांची संच मान्यता दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत निर्गमित होईल या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी. विहित केलेल्या कालमर्यादेनंतर जिल्ह्यातील सन 2025 ची संच मान्यता निर्गमित न झालेल्या शाळांचे वेतन अदा होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात यावी. या ठिकाणी साहेबांची डिजिटल स्वाक्षरी आहे. म्हणजेच आता संच मान्यता 15 जानेवारी 2026 पर्यंत सर्व शाळांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे जरी परिपत्रक माध्यमिक उच्च माध्यमिक असलं तरी सर्व जिल्हा परिषदला हे देखील लागूच पडते. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.